हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आमचा मनालीमध्ये डे 2 आहे आणि मनालीमधले जे स्पॉट्स आहेत ते आज आम्ही कवर करणार आहे. फर्स्ट आम्ही जाणार आहे वशिष्ठ टेम्पलला. वशिष्ठ टेम्पलला काही गाडीवरती जात नाही, डोंगरांच्या मध्ये मंदिर असल्यामुळे आम्हाला चालत जायला लागलं आणि इतका स्लोप होता जाताना की आम्हाला खूप दम लागला. या मंदिराचं वैशिष्ट्य असं की जे वशिष्ठ ऋषी होते ते श्रीरामांचे गुरु आणि वैदिक ग्रंथांचे गुरु होते आणि त्यांनी इथं तप केलं होतं, त्यामुळे या मंदिराला वशिष्ठ मंदिर असं नाव पडलं होतं. आणि इथे गरम पाण्याचे झरेसुद्धा आहेत. असं म्हणतात की त्या गरम पाण्याच्या झऱ्यामध्ये जर आंघोळ केली तर त्वचेचे जे आजार आहेत ते नीट होतात. हे आहे तिथलं श्रीरामांचं मंदिर. आम्ही काही आतमध्ये गेलो नाही कारण आम्हाला पुढचेही स्पॉट्स कवर करायचे होते. यानंतर आम्ही जाणार आहे मनू टेम्पलला. आम्ही पोचलो आहे मनू मंदिरच्या इथे. मनू मंदिर हे जुन्या मनाली बाजारपेठेपासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर आहे. बहुतेक लोकांच्या श्रद्धेनुसार मूळ मनाली गाव म्हणजे जुनी मनाली. महाप्रलयानंतर मनू ऋषी येथे उतरले होते आणि त्यांनाच हे मंदिर समर्पित केलेले आहे. तुम्हाला दाखवते मी मंदिर आतमधून कसे आहे. आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि म्हणलं जरा 5 मिनटं मंदिरात बसूयात. आम्ही 5 मिनटं जरा मंदिरात बसलो आणि बाहेर आलो आणि खूप चालल्यामुळे जरा दम लागला होता आम्हाला आणि थोडंसं ऊन पण होतं. मग तिथे फ्रेश ज्यूसचं एक शॉप होतं, मग तिथून आम्ही सगळ्यांनी ऑरेंज ज्यूस पिलो. आता आम्ही चाललो आहे हिडिंबा देवी मंदिराकडे. खरं तर आम्ही या रोडने का आलो तर आम्हाला नदीच्या तिथे फोटो काढायचे होते, पण आम्हाला तिथे काही नदीला खाली जाण्यासाठी रस्ता दिसला नाही. मग पुढे थोडंसं चालत गेल्यानंतर आम्हाला इथे एक खाली जायला रस्ता दिसला. मग आम्ही इथं नदीच्या इथं आलो, फोटो काढले, व्हिडिओज काढले आणि त्यानंतर मॅगीही खाल्ली. आता आम्ही चाललो आहे हिडिंबा देवी मंदिराकडे. हे याक प्राणी आहे इथला. आम्ही पोचलो आहे मंदिराच्या इथे. या मंदिराचा इतिहास असा आहे की हिडिंबा आणि तिचा भाऊ इथे राहत होते. ते दोघे राक्षस कुटुंबात जन्मले होते आणि तिचा भाऊ खूप हुशार आणि निर्भय मानला जात होता. तर तिने वचन घेतलं होतं की जो तिच्या भावाचा पराभव करेल त्याच्याशी ती लग्न करेल. आणि पांडवांच्या वनवासादरम्यान ते जेव्हा मनालीला आले
तेव्हा 5 पांडवापैकी एक भीमाने हिडिंबचा पराभव केला. त्यानंतर हिडिंबाशी भीमाने लग्न केले आणि त्यांनी घटोत्कच या मुलाला जन्म दिला. आणि ही सगळी माहिती मी गुगलवरून काढली आहे. त्यांनी खरं तर मंदिराच्या इथे लावायला पाहिजे माहिती, इतिहास मंदिरांचा, पण तिथे तिन्ही मंदिराच्या इथे अशी काही माहिती किंवा इतिहास नव्हता. म्हणून मी म्हणलं की गुगलवर आपण माहिती शोधून सांगूयात. आम्हाला खूप भूक लागली होती, त्यामुळे आता आम्ही काहीतरी खाण्यासाठी थांबलो आहे. आणि आम्ही म्हणलं चला इथली जी फेमस डिश आहे ती बघूयात कुठे भेटते का. तर आम्हाला फायनली एका ठिकाणी ती भेटली. तर आम्ही म्हणलं चला ट्राय करूयात काय आहे नक्की. तुम्हाला या डिशकडे बघून वाटत असेल की हे मोमो आहेत, पण हे आहे सिट्टू, मनालीतली फेमस डिश. तर हे खरं तर मोमोज सारखंच आहे, पण ह्याच्यातलं जे फिलिंग आहे ते फिलिंग आहे ड्रायफ्रूट्सचं. आणि ही स्वीट डिश नाही आहे ही. आणि आजसाठी एवढंच. भेटूयात उद्या. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अजून आपले पुढचे पार्ट येणार आहेत, त्यामुळे स्टे ट्यून.